तर आज आपण करणार आहोत सुरुची या पावडरपासून गुलाबजामुन. गुलाबजामुनचं हे पावडर आहे प्रेमिक्स, यापासून आपण गुलाबजामुन करणार आहोत. मध्ये आपल्याला इथं 40 गुलाबजामुन तयार करायचे होते. तर यासाठी अगोदर आपण मधलं हे पावडर एका कढईमध्ये टाकून घ्यायचं किंवा ताटामध्ये. कढईमध्ये टाकल्यावर सोपं जातं पीठ मळायला. तर हे आपण कढईमध्ये ओतून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं दूध टाकून घ्यायचे आणि दूध टाकून हे पिठाचा असा छान असा गोळा करून घ्यायचा आपल्याला. छान असं पीठ मळून घेऊ. त्यानंतर आपल्याला याचे गुलाबजामुन करून घेऊ आपण. तर आता आपल्याला या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. याच्यावर 5 मिनिटासाठी ताट झाकून ठेवायचं असेल आणि आपण साखरेचा पाक तयार करूयात गुलाबजामुनसाठी लागणारा. तर आता आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे गुलाबजामुनचं. यावरती असं ताट झाकून वाटी झाकून ठेवायची आपल्याला 10 मिनिटासाठी. आपण आता पाक तयार करायला घेऊयात. तर इथं पाक करण्यासाठी पातेल्यामध्ये मी अगोदरच 1.5 ग्लास पाणी टाकून ठेवलं होतं आणि 1 वाटी साखर घातली होती यामध्ये. तर आता आपल्याला याला आटू द्यायचं, म्हणजे साखर पाण्यामध्ये अगोदरच टाकल्यामुळे साखर खूप विरघळली बऱ्याच प्रमाणामध्ये आणि आपला गॅस पण वाया जात नाही, यामुळे पटकन होतं. तर आता आपण पाक तयार करूयात. 10 मिनिटं झाली, आपल्या इथं पाक तयार झालेला आहे. तर आता पीठ आपण काढून घेऊया म्हटलं आणि याचे एक एक करून असे गुलाबजामुन करून घेऊयात आपण या पॉटमध्ये ठेवणार आहेत गुलाबजामुन झाकून तेल गरम होईपर्यंत. नंतर आपण तळून घेणार आहोत. थोडंसं हाताला इथं तूप घेतलं लावण्यासाठी. आणि आता आपण असे ह्याला असं गोल गोल हलक्या हाताने असं बनवून घेणार. त्याचे असे गुलाबजामुन हे पहा, असे जर ॲशेस पडले आपल्या ह्याच्यावर तर आपण याला असं हाताने अशा प्रकारे आपण एक 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 करून आता सगळे गुलाबजामुन करून घेणार आहोत. आणि याला कसं जास्त हवा लागू नये म्हणून आपण तेल गरम होईपर्यंत पॉटमध्येच आपण याला झाकून ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे इथं तयार झालेले मी एक एक करून सगळे गुलाबजामुन करून घेते. आता इथं मी सगळे गुलाबजामुन करून घेतले, यामध्ये आपण ठेवूयात. आणि आता तेल गरम करून याला आपण तळून घेऊयात. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये गुलाबजामुन टाकून घेऊ आणि तळून घेऊ. एक एक करून असे एका टायमाला आपल्याला 4 ते 5 गुलाबजामुन फक्त टाकायचे, जास्त नाही टाकायचे यामध्ये, आणि तळून घ्यायचे त्याला. तुम्ही तूपही टाकू शकता, तूप वापरून तळू शकता. सध्या तरी मी तेलामध्येच तळून घेत आहे. तर असं याला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. तसे लोखंडी कढई असल्यामुळे बुडाला लागू द्यायचे नाही, किंवा मग काळ होतात गुलाबजामुन. तर याला किती सुंदर कलर आलेला आहे पहा. याला काढून घ्यायचं आपल्याला आणि लगेच पाकामध्ये नाही घालायचं. 2 ते 3 मिनटं थंड होऊ द्यायचं याला आणि नंतर पाकामध्ये घालूयात. पाहू शकता. तर बाकीचे सगळे गुलाबजामुनसुद्धा मी असंच करून तळून घेणार आहे आणि मग पाकामध्ये घालू आपण. हे गुलाबजामुन आपण या गरम पाकामध्ये टाकणार आहोत. पाहू शकता तुम्ही, गुलाबजामुन पूर्ण आपला पाक पेलेला आहे. तर आता आपण पाहूयात. तर आपण पाहूयात गुलाबजामुन मध्ये पूर्ण पाक गेलेला आहे का नाही अजून. असे गुलाबजामुन पूर्ण पाक पिऊन असे तयार झाले आहेत. तर नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.